हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? मला जरण हे नो म्हटलेले तब्येत ठीक नाही, त्यामुळं मला हेडो पण टाकू वाटत नाही. कारण घरातलं टेन्शन एक आहे की दीक्षाला लय बरं वाटत नाही, तिच्या पोटात दुखते, सूज आली असं डॉक्टरचं म्हणणं आहे. बसले इथं बाहेर, दवाखाना आहे का इकडे दिसला का ते दवाखाना आहे, ही माडी जी आहे ती दवाखाना आहे. मी इकडं बाहेर आली. काय आहे माहिती आहे का, दीक्षाला ॲडमिट केलं आहे. मला जर म्हटलं तर का टेन्शनने तापन तीन लय आलाय ना. लेकरं बरी असली तर आईच्या जीवाला बरं वाटतं, लेकरांना काय झालं तर लय टेन्शन येतं. आजपर्यंत लेकरांना काटासुद्धा टोचून दिला नाही. आणि आज 3 दिवस झालं दीक्षाला दवाखान्यात आहे, अन्वीकडे मी गेलेलीच नाही. तर तिकडं बी जीव लागला, इकडं बी जीव लागलाय. खेड्यावर बनवू वाटत नाही, टाकल्याशिवाय तर मार्ग नाही. लय टेन्शन आहे भावा बहिणींना. भरपूर अशा माझे भावा बहिणी आहेत, त्यांना काळजी वाटते, सांग करतात, काय ताई तुझं टेन्शन आहे सांग, आमच्यासोबत शेअर कर. तर टेन्शन हेच आहे की दीक्षाला बरं वाटत नाही, पोटात दुखते, सूज आली असं डॉक्टरचं म्हणणं आहे. तिच्यासमोर कसं बनवणार ना मी हेड, आणि तिला हेडमध्ये यायला पण आवडत नाही, लय लाजते ती. मला पण नाही घेऊ वाटत. आता लोक घाण कमेंट करतात, बघितलं ना, मागच्या हेडमध्ये जाऊन बघा, लेकरांबद्दल पण घाण बोलल्यात ते. मग मला असं लेकरांना घेऊच वाटत नाही हेडमध्ये, उगच नाही का लेकरांचा खालीपणा होते तर नाही, बाकी काय होतं. 4 मैत्रिणींमध्ये गेल्यावर बया बघ, आणि मला एक वाचायला आलं नाही म्हणून काय झालं, लेकरांना दीक्षाला येते की वाचायला. उगं खालीपणा नको लेकरांचं. आणि कमेंट करणाऱ्याला काय तवा बोललं तरी नाही बोललं तरी लाजच नाही त्यांना, बिनलाजेचे असतात ते. तर आपण मर्जीनेच वागायचं ना, पाय सोडून हे नाही करायचं. आता फेसबुकला, इंस्टाला भरपूर असे मला कॉल मेसेज येतात, सगळे दीक्षाच वाचते. इंस्टाला आधी येत होते हेडो कॉल, हे आता पण येतात, पण घाण असा प्रकार कधी नाही का हे नाही. पण फेसबुक मला असं वाटायला लागले खुलून मी खरंच चुकी केली आहे. काय माहिती आहे, फेसबुकला तर हेडो कॉल कुठला बाबा आहे काय माहिती, हेडो कॉलच करतोय, टेन्शनच देतोय हेडो कॉल करून. आता कसं घाण बोलावं तर भावा बहिणींना नाही आवडत. आता कसं आहे माहिती आहे का, झाकलेले मुठ लाखाचे असं मानल्याने झालंय, आणि गप बसायचं. तर वेळ आल्यावर नक्कीच मी फेसबुकचा स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवीन की त्या धडबादराने कसं म्हणजे नाही का काय बोलावं तीच कळलं नाही. म्हणजे हेडो कॉल करतोय ती पण बोलत नाही, बायचा आवाज काढतोय. आता एवढं मला कळत नाही वे का मी लहान बाळफिळ आहे वे काय बाय. माणसं खरंच या दुनियात माणसं लय बेकार आहे ती बरं का. एका बाईचं जगणं मुश्किल करतात, मरती तर का ग मरती म्हणतात, आणि जगती तर का ग जगती, म्हणजे मरून पण देत नाही ती, जगून पण देत नाही ती. आणि असली मग मला असं वाटतं की आल्या गेल्यानेच काढलेली आहे ती. यांना एक बापच नसन, आईचं बघितलेलं एवढंच तर दाखवू वाटतं, तर आईला दाखवावं की एवढंच हे होतंय. तर काय माणसं काय बोलावं ते, काय कोण बोलेल ते तपास लागत नाही बाई. खरंच लय अवघड आहे एका बाईच्या जीवन. तर चला परत दीक्षाला मी म्हटलं, मी आली खालनं मेडिकलमधनं, तर मेडिकल तिकडं आहे, मला जायचं आहे. आता मी प्रत्येकच गोष्ट दाखवलं तरी त्याला प्रॉब्लेम येतो या की बाई तू जगाच्या आखरीत लेकरं नाहीत तुला असं म्हणतंय. मग मी असं ठरवलं की फक्त सांगायचं, दाखवायचं काहीच नाही तुम्हाला. म्हणजे भाऊ बहिणीनं माफ करा मला, कारण कमेंट करते ती ना, म्हणून मी दीक्षाला नाही दाखवू शकत. लय घाण कमेंट करतात, म्हणून माफ करा मला. तर वेळ आल्यावर दीक्षाला मी बोलायला लावीनच. तर चला मी जाते, छोटासाच ब्लॉग टाकते. बाय.